नाशिक जिल्ह्यातला कसमादे पट्टा हा डाळिंब लागवडीसाठी प्रसिद्ध आहे, पण डाळिंबामध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या परिस्थितीला सुद्धा दाभाडी गावातील निकम बंधूंनी पर्याय शोधलाय। काय आहे तो पर्याय पाहूया। नाशिक जिल्ह्यातल्या दाभाडी गावात राहणारे हे निकम बंधू मालेगाव तालुक्यातल्या या गावात त्यांची 65 एकर शेती आहे। जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांप्रमाणे तेही डाळिंबाचं पीक घेत होते, पण तेल्या रोगामुळे त्यात त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं। त्याला पर्याय म्हणून 3 वर्षांआधी 5 एकरात त्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। वाढत्या तापमानामुळे सुरुवातीला 2.5 एकरात नुकसान सोसावं लागलं, मात्र आता या पिकाला उत्तम फळधारणा झाली आहे। डाळिंबात पैसे आम्हाला कमी मिळायला लागले, मग तिथून आम्ही ही थोडंसं ड्रॅगन शेतीकडे वळलो। ड्रॅगन शेतीकडे वळलो तर कमी पाण्याचं पीक आहे आणि भरघोस उत्पन्न मिळतं, या हिशोबाने आम्ही ते ड्रॅगनचा निर्णय घेतला की आम्ही पुण्याच्या शिरूरहून प्रधान साहेबांकडून आपण ही रोपं आणली, तर पर प्लॅन साधारणतः 60 रुपये प्रमाणे आम्हाला तो मिळाला आणि तिथून आणून लागवड केली 12 बाय 8च्या अंतराने। तर लागवड करून आणि कंप्लीट साधारणतः पोलाच्या 1 फुटाच्या अंतरावरती आपण ती लागवड 4 रोपांची एका पोलला केली। जास्त तापमान ड्रॅगन फ्रूटला सहन होत नाही, त्यामुळे निकम यांनी आंतरपीक म्हणून शेवग्याची लागवड केली। शेवग्याच्या सावलीमुळे त्यांचं 2.5 एकरातील पीक जगण्यास मदत मिळाली। या फळाच्या लागवडीसाठी नांगरणीनंतर जमिनीत 4 ट्रॉली शेणखत आणि निंबोळी पेंड टाकली। 12 बाय 8 वर खड्डे करून पिकाला आधारासाठी सिमेंट पोल उभारले। त्याला ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था केली। या पिकाला वर्षातून 2दा युरिया वगळता कुठलंही रासायनिक खत किंवा औषध दिलं नाही, त्यात केवळ स्लरींचा वापर केला। या सगळ्या व्यवस्थापनामुळे पहिल्या तोड्यातच त्यांना 150 किलोचं उत्पन्न मिळालं। आता आमच्याकडे हा 2.5 एकरचा प्लॉट साधारण 80 ते 90% चांगला जगलेला आहे आणि आता काही पोलांवरती आम्हाला 10 किलोपर्यंत इन ॲव्हरेज मिळेल, काही पोलांवरती 5 किलोपर्यंत इन ॲव्हरेज मिळेल आणि साधारण मार्केट रेट आता 100 रुपये किलो प्रमाणे आहेत। आणि आता टप्प्याटप्प्याने पहिल्या दिवशी आता हा आमचा माल चालू होईल आणि हळूहळू नवीन बहर पण आलेला आहे आणि साधारण काही झाडं 10 किलो, काही झाडं 5 किलो या प्रमाणात आम्हाला दुसऱ्या वर्षी पहिला भार मिळालेला आहे आणि याच्यानंतर आमचे झाडं जसजसे वाढतील तसतसे मग 30 किलो, 40 किलो, 50 किलो, 60 किलोपर्यंत ॲव्हरेज आम्हाला मिळू शकतं साहेब। निकम बंधूंच्या ड्रॅगन फ्रूटचा पहिला तोडा निघालाय। 150 रुपये किलो याप्रमाणे 150 किलो माल सुरत मार्केटमध्ये विकला गेलाय। या विक्रीतून त्यांना 22,500 रुपये मिळाले आहेत। ड्रॅगन फ्रूटची मागणी मोठ्या बाजारपेठांमध्ये जास्त आहे, त्यामुळे सुरत आणि वाशी मार्केटमध्ये ते स्वतः या फळांना विक्रीसाठी पाठवतात। मार्केटचं मुंबई वाशी मार्केट चांगलं आहे। 1.5 ते 2 किलो बॉक्स पॅकिंग करायची, 1.5 ते 2 किलो बॉक्स पॅकिंग करून त्याच्यामध्ये 5 ते 6 फळं बसतात 1.5 किलोमध्ये, साधारण 300-350 ग्रॅमपर्यंत। मग ते बॉक्स पॅकिंग करून ते वाशी मार्केटला आम्ही तिथे हे करतो, पाठवतो। आम्ही स्वतः जातो तिथं आणि तिथं साधारण 150 ते 200 रुपये किलो प्रमाणे दर भेटतो। ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी निकम यांना सुरुवातीच्या काळात नुकसान सोसावं लागलं, मात्र खचून न जाता ते नवनवीन उपाययोजना करत राहिलेत। ड्रॅगन फ्रूट आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं। या फळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक आहे, त्यामुळे बाजारात याची मागणी देखील जास्त आहे। बाजारातील मागणी लक्षात घेऊन केलेली लागवड फायद्याची ठरते आणि हीच गोष्ट निकम बंधूंनी सिद्ध केली आहे। मालेगाव नाशिकहून अजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।